मी सावध होतो म्हणूनच यांचा बाप ठरलो. जरांगेंनी एक घाव टाकला. मी यांना पुरून उरणार. मला मारण्याचा कट. सावध होतो म्हणून डाव उधळला. कट रचणारे 2 जण धरले. बीडचं कनेक्शन आणि राजकीय हात. जरांगेंकडे सगळी माहिती आली. आता अंगावर आलेच तर शेवटच करू. डीएमच मुख्य सूत्रधार. जरांगेंनी नावानिशी जग जाहीर केलं. नेमकं घडलंय काय? कांचन नावाचा माणूस, धनंजय मुंडे यांच्यासोबत भाऊबीजेच्या दिवशी घेतलेली भेट आणि जरांगेंना मारण्याचा कट. मनोज जरांगेंनी आपल्याला मारण्याच्या कटासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली गेली. भेटीगाठी कशा झाल्या? गाडी कोणती वापरली जाणार होते? आधी ॲक्सिडेंट दाखवायचा होता, नंतर हत्या करायची होती. या सगळ्याच विषयाची टाइमलाईन जी आहे ती मनोज जरांगेंनी सांगितली. दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये धनंजय मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी मोठा कट रचल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला. ज्या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय त्यांचे आणि धनंजय मुंडे यांच्या भेटी झाल्यात. तर आपल्या हत्येचा कट उधळण्या अगोदरच 12 वाजता आरोपी आणि धनंजय मुंडे यांचं बोलणं झाल्याचा आरोप त्यांनी केला. बीडमध्ये आरोपी आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप केला. घातपात करण्याचा सामूहिक कट धनंजय मुंडे यांनी केला. धनंजय हे या कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला. त्यांची चौकशी करण्याची मागणीही मनोज जरांगे यांनी केली. तर छत्रपती संभाजीनगर जवळ एका ठिकाणी धनंजय मुंडे या आरोपीची वाट पाहत उभे होते. तिथे आरोपींची त्यांची भेट झाली. त्या ठिकाणी मग मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी गोळ्या देण्यास सांगितल्याचा दावा जरांगेंनी केला. तर आपल्या वाहनाला दुसऱ्या वाहनाची धडक देण्याची योजना पण असल्याचा दावा जरांगेंनी केला. मुंडे हेच या मागचे नपुंसक चाळे करणारे सूत्रधार आहेत. त्यांनी थेट येऊन भिडायला हवं होतं असं आव्हान जरांगेंनी दिलंय. त्यांनी यावेळी मुंडेंवरती अनेक गंभीर आरोप केलेत. राज्यातील अनेक नेत्यांना धनंजय मुंडे आणि त्यांच्या टोळीचा धोका असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. सध्या हे प्रकरण पोलिसांकडे असल्यानं त्याविषयी जास्त खुलासा करू शकत नसल्याचा दावा जरांगेंनी केला. मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, बीड जिल्ह्यातील काही नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाचा यांच्याविषयीचे कॉल रेकॉर्ड आपल्याकडे असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला. तर वंजारी समाजातील काही अधिकारी OSD यांना हाताशी धरून धनंजय मुंडे काही नेत्यांविरोधात कट रचत असल्याचे सूतोवाच जरांगे यांनी केलं. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी एखादा मुद्दा जर रडारवर घेतला तर मग काही जरी झालं तरीही ते सोडत नसतात. 2 वर्ष झाली मला माझ्या समाजाला हिणवलं गेलं तरीही मी लढत राहिलो असं मनोज जरांगेंनी म्हटलंय. माझ्या विरोधात अनेकांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, अनेकांनी टीका केली, अनेकांनी भाषणं घेतली, अनेकांनी आंदोलनं केली, पण आपली दुश्मनं कोण आहेत हे कमीत कमी समोरून तरी येत होते. धनंजय मुंडे हे पाठीत वार करणारा माणूस आहे अशा शब्दात मनोज जरांगेंनी आज धनंजय मुंडे यांना पट्ट्यात घेतल्याला दिसून आलं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये असं म्हणता येईल की पंकजा मुंडे या सावध राहिल्या आणि वेळीच त्या स्टेटमेंटवरून पलटी मारली. पंकजा मुंडे विरुद्ध मनोज जरांगे हा संघर्ष दिसून आला होता. दसरा मेळाव्याच्या दिवशी जातीवादाचा राक्षसाचा नाश करा असं पंकजा मुंडेंनी स्टेजवरून म्हटलं आणि तेव्हापासूनच मनोज जरांगे विरुद्ध पंकजा मुंडे असं सुरू झालं हे चित्र होतं. लोकसभा निवडणुकीवेळी सुद्धा पंकजा मुंडे यांनी उपोषण करून काय आरक्षण मिळत नाही असं स्टेटमेंट केलेलं होतं आणि त्या विरोधात मनोज जरांगेंनी सुद्धा तुम्ही आहे तरी किती असं स्टेटमेंट केलं होतं. तेव्हापासूनच लोकसभा निवडणुकीपासूनच जरांगे विरुद्ध पंकजा मुंडे हा सामना सुरू झाला. मात्र पंकजा मुंडेंनी मधल्या काळात आपल्यातील दरी मिटवू, दोन्ही समाजांना एकत्र आणण्यासाठी मनोज जरांगेंनी पुढे यावं असं म्हणत पंकजा मुंडेंनी एक पाऊल पुढे टाकलं होतं आणि तेव्हाच आज मनोज जरांगेंचा पत्रकार परिषदेतील पंकजा मुंडेंविषयीचा सूर हा बदललेला दिसला. आता पंकजा मुंडेंना डिफेन्स करण्याचं काम मनोज जरांगे करतायत, पण धनंजय मुंडे त्यांना जे स्टेज मिळेल त्या स्टेजवरूनच जरांगे असो किंवा मग आपल्यावरती झालेले आरोप असो या सगळ्या गोष्टींना कुठेतरी डिफेंड करण्याचा प्रयत्न करतात हे दिसून आलेलं आहे. छगन भुजबळांचं स्टेज असो किंवा पंकजा मुंडेंचं स्टेज असो किंवा संपदा मुंडे हत्या प्रकरण असो, मी असा नव्हतोच, माझ्यासोबत असं झालंच नव्हतं, आता बघा तुम्हाला कसं भोगावं लागतंय, माझी त्यावेळी मीडिया ट्रायल झाली. प्रत्येक ठिकाणी धनंजय मुंडे स्वतःला डिफेंड करण्याचा प्रयत्न करतात. मी तसा नव्हतो जसा मला दाखवला गेलाय हे सांगण्यासाठी मिळेल ती संधी ते शोधतात आणि अशामध्येच आता मनोज जरांगे यांच्यावरती यांचा घातपात करण्याचा झालेला कट आणि त्यामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून मनोज जरांगेंनी धनंजय मुंडे यांचं घेतलेलं नाव एक वेगळ्या राजकीय वळणावरती हा विषय आणून ठेवणारे. 2.5 कोटींची सुपारी,
पोलिसांकडे असणारे कॉल रेकॉर्डिंग, कांचन नावाचा व्यक्ती, धनंजय मुंडे आणि त्यांची भाऊबीजेला झालेली भेटीचे लोकेशन्स, या सगळेच मुद्दे सांगतात की जरांगे बरंच काही हातात घेऊन आलेत आणि मग मैदानात या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.